अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. आज आपण ऐकणार आहोत स्वामींचे काही चमत्कारिक अनुभव. स्वामी समर्थांचे 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य होते. त्यामधीलच हा एक सत्य अनुभव आज आपण ऐकणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. कधी ते अत्यंत प्रेमळ तर कधी कठोर भासायचे, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याणच असायचे. त्यांना मान अपमान, श्रीमंती गरिबी यांचा फरक नव्हता. राजा असो वा भिकारी, सर्वांना ते समान नजरेने पाहात. अक्कलकोटमध्ये त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. रोज हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणी आजारी असे, कोणी संकटात सापडलेले असे, तर कोणी मानसिक दुःखाने त्रस्त असे. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार आणि श्रद्धेनुसार मार्गदर्शन करत. अनेक वेळा ते गूढ वाक्य बोलत. ते ज्या क्षणी समजत नसे, पण नंतर त्याचा अर्थ स्पष्ट होत असे. एकदा एक श्रीमंत सावकार फार अहंकारी झाला होता. त्याला आपल्या संपत्तीचा फार गर्व होता. तो स्वामींकडे गेला आणि म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, ज्याच्याकडे सर्व आहे त्याच्याकडे काहीच नाही. सावकाराला अर्थ कळाला नाही. काही दिवसात त्याचा मोठा व्यापार तोट्यात गेला. त्यावेळी त्याला आपल्या गर्वाची जाणीव झाली. तो नम्रपणे स्वामींच्या चरणी आला. स्वामींनी त्याला धीर देत सांगितले, अहंकार सोड आणि प्रामाणिकपणे कर्म कर. सावकाराने तसे केले आणि त्याचे जीवन पुन्हा सुरळीत झाले. स्वामी समर्थ अनेक चमत्कारासाठी ओळखले जातात, परंतु ते स्वतः कधीच चमत्काराचा दिखावा करत नसत. एकदा अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला. लोक पाण्यासाठी व्याकुळ झाले. भक्तांनी स्वामींना प्रार्थना केली. स्वामींनी शांतपणे आकाशाकडे पाहिले आणि काही वेळ ध्यानस्थ राहिले. काही दिवसातच मुसळधार पाऊस सुरू झाला. लोकांनी हा स्वामींचा आशीर्वाद मानला. स्वामींचा मुख्य उपदेश होता, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. ते सांगत की जीवनात संकटे येणारच, पण धैर्य आणि विश्वास ठेवल्यास मार्ग नक्की सापडतो. ते लोकांना सतत नामस्मरण करण्यास सांगत. त्यांच्या मते ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या कोणतीही भीती राहत नाही. एकदा एक स्त्री आपल्या आजारी मुलाला घेऊन स्वामींकडे आली. मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती. ती रडत स्वामींच्या चरणी पडली. स्वामींनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस. काही दिवसात मुलाची प्रकृती सुधारली. त्या आईने स्वामींच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत आयुष्यभर भक्ती करण्याचा संकल्प केला. स्वामी समर्थ कधी कधी वेडसरासारखे वागत असत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत गूढ अर्थ असे. ते अचानक रागावत, शिव्या देत, पण त्यातून भक्तांचा अहंकार नष्ट होत असे. त्यांच्या सहवासात लोकांना आत्मज्ञानाची अनुभूती मिळत असे. अक्कलकोटमध्ये त्यांनी साधारण 22 वर्ष वास्तव्य केले. त्यांच्या उपस्थितीने अक्कलकोट हे पवित्र स्थान बनले. अखेरीस त्यांनी समाधी घेतली, पण भक्तांच्या मते ते आजही जिवंत आहेत आणि आपल्या
भक्तांचे रक्षण करतात. आज अक्कलकोट येथे त्यांचे समाधीस्थान आहे. हजारो भक्त दररोज तेथे दर्शनासाठी येतात. स्वामी समर्थांचे नाव घेताच लोकांच्या मनात धैर्य आणि विश्वास निर्माण होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आशीर्वाद आजही प्रत्येक भक्ताला आधार देतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.